काही नाही, फक्त कुल्फी खाण्यासाठीची इतकी लाडीगोडी आणि एवढं सर्व चाललेलं आहे. मला एक घास चालेल. नाही. हाय, नमस्कार. मी स्नेहा पोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो लग्नाला फायनली जातोय आम्ही. आणि बघा, प्लॅनिंग नसलं ना, ही सर्व अशी घाई गडबड होते. हा सर्व पसारा दिसतोय तुम्हाला. आरूचा टिफिन बनवला, आरोहीला स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर आरोहीचे पप्पा बोलले जाऊ दे आपण जाऊयात, हो रेडी. मग माझ्या भावाला वगैरे त्या पाहुण्यांना फोन केला की तुम्ही जाता जाता आम्हाला घेऊन चला, कारण त्या सर्वांना आमच्या हायवेने जावं लागतं. इतकं सर्व म्हणजे जे आहे चाललेलं आत्तापर्यंत. सो मस्त रेडी झाले, बाहेर गेले. भावाला फोन केला तर भाऊ बोलला ताई आम्हाला निघायला आणखी भरपूर वेळ आहे आणि त्या पाहुण्यांसोबत आपल्याला जायचंही नाही, मी माझी गाडी घेऊन येतोय, आपल्याला त्या गाडीने जायचं आहे, त्यामुळे तू रिलॅक्स हो, तुझी कामं कर, असं तसं. म्हणून म्हटलं आता ना 2-3 भाजी तर बनवून झालीच होती माझी आणि कणिक मी जरा म्हणजे न जाण्याच्याच हिशोबाने बनवली होती. सो कणिक आहे तर आता पोळ्याही बनवूनच घेते. आता एक पोळी खाऊनही घेता येईल आणि तिकडनं आल्यावर स्वयंपाक करायचा कंटाळा येईल, तेव्हा 1-2 पोळी घरात असलेली कधीही चांगली. आरोहीच्या सायंकाळच्या पोळ्या तशा मी बनवून ठेवल्या होत्या, कारण माहीत होतं तिकडनं यायला वेळच होणार आहे म्हणून जे आहे आता पट्टपट्ट जे आहे पोळ्या करते आधी, तर त्यानंतर पुन्हा मग बघ हे आवरते आणि त्यानंतर पुन्हा रेडी होऊन आता मस्त काही नाही, निवांत आहे मी. आपल्यामुळे कुणाला घाई व्हायला नको म्हणून मी आधी आवरून घेतलं आणि नंतर कामं करायला लागले. आणि माझा भाऊ असल्यामुळे ना, म्हणजे मला ना एक वेगळाच निवांतपणा किंवा एक म्हणजे मी निश्चिंत असते, माहीत आहे. तो आहे ना, मग आपल्याला लेट झालं काय, आपण लवकर गेलो काय, काही झालं का, तो सर्व सांभाळून घेतो. त्यामुळे मग निवांतपणे मी माझी कामं केली. आणि आपल्या बायकांचं कसं असतं ना, म्हणजे आपलं घर क्लीन असल्याशिवाय, आपल्या घरातली कामं आपल्याला पाहिजे तशी झालेली असल्याशिवाय आपला कुठे पायही निघत नाही. कालच एक कविता वजा काही ओळी होत्या असं म्हणता येईल, वाचण्यात आल्या माझ्या. बाईचं सुख कशात असतं. आणि खूप ओझरतं वाचलं बरं का मी ते, कारण मला वाचून असं कळलंच नाही की ते बाईवर उपहासात्मक होतं की खरंच त्यामध्ये बाईविषयीची कळकळ होती. पण म्हणजे नंतर मी त्या गोष्टीवर विचार केला, त्यात छान लिहून होतं की कणिक भिजवून झाल्यानंतर त्या परातीला थोडीही कणिक चिकटलेली नाही, म्हणजे थोडंही आपण वाया घातलं नाही, त्यात बाईचं सुख असतं. दुधावरची साय छान घट्टसर आलं की ते पाहून बाईला सुख वाटतं. त्यानंतर बेडशीटवर वळी पडलेली नसली की त्यात बाईला तिचं सुख दिसतं. अगदी घरातले भिंती म्हणा, फरशा म्हणा, जेव्हा चकचकतात ना, तर त्यात स्वतःचा चेहरा पाहून ती बाई आनंदित होत असते. खूप मस्त असतं. आणि खरंच आपलं सुख वेगळं म्हणजे असतंच कशात. आपलं सुख असतं फक्त आपल्या मुलाबाळात, आपल्या नवऱ्यात आणि आपल्या घरात. पूर्ण जग एकीकडे आणि आपलं घर एकीकडे, म्हणजे आपलं अस्तित्वच असतं असं म्हणायला हरकत नाही आपलं घर, हो ना. मी 8 वाजतापासून रेडी झालेली आहे. मेकअप खूप सिंपल आणि मिनिमल केला होता. खरं तर मला शूट करायचं होतं, पण घाईघाईत काही करणं झालं नाही. फक्त CC क्रीम यूज करून जे आहे मी मेकअप केलेला आहे. आणि आता 9:30 वाजलेत आणि आहे बऱ्यापैकी. त्यावर मी स्वयंपाक केला, भांडे घासले, बेडरूम आवरली आणि आता फक्त जर असा टचअप देते कारण माझी स्किन ऑइली आहे, त्यामुळे या एरियांमध्ये ऑइल सिक्रेट झालेला आहे. सो फक्त पावडरने जे आहे टचअप देते, कारण कॉम्पॅक्ट माझ्याकडे नाही आहे. करायची आहे मला मेकअप प्रोडक्टची शॉपिंग, पण वेळ आहे आता. माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस करेल मी, एंगेजमेंटच्या आधीच करेल. सो चला, असं काहीसं जो आहे सध्या रेडी झालेली आहे. आता वेळ आहेच तर नेलपेंट लावून घेते, इयरिंग्स वेअर करते आणि बाकी थोडंसं पावडरचा टचअप वगैरे देते. बाकी तर मी रेडी आहे. सो चला आता डायरेक्ट लगीन घरीच तुम्हाला भेटते.
सो चला फायनली वराड निघाले लग्नाला. याला तर तुम्ही ओळखताच, हा आहे माझा भाऊ आणि ही माझी सोनू. आणि सोबतच हा जो गाडी चालवतोय हा माझा भाऊ आहे शुभम. त्याला मी खूप रिक्वेस्ट केली, अरे मागे बघ मागे बघ, पण लाजाळू तो, त्याने काही मागे वळून बघितलं नाही. सो मस्त खात पीत छानपैकी आम्ही जे आहे येऊन पोचलो लग्नाच्या मंडपात. सो मंडपात नाही, सॉरी, पारावर. आमच्याकडे नवरदेव म्हणजे नवरीकडे जाण्या अगोदर जे आहे असं जो पार असतो गावाचा, हनुमानाचं मंदिर असतं, तिथे थांबवल्या जात असतो. तिथेच जे आहे मग नवरदेवासाठी खायच्या प्यायच्या वस्तू येतात, त्यांचा मानपान येतो आणि त्यानंतर मग तिथनं वरात निघते नवरदेवाची. मस्त वाजत गाजत नाचत जे आहे नवरदेव मंडपात पोहोचतो. 42-43 आजचं टेम्परेचर असताना देखील आम्ही मस्त असा डान्स केला. न मेकअपची काळजी, न स्किनची काळजी. त्यानंतर चला आता नवरदेव नवरीची एंट्री झाली. खरंच कपल मेड ऑफ इच अदर. इतकी सुंदर दिसत आहेत ना दोघं जण. आमच्याकडे काही रिच्युअल्स असतात बघा. नवरदेव नवरी जेव्हा लग्न मंडपात त्यांच्या खुर्चीवर बसायला जातात तर नवरीची बहीण म्हणजे अडवणूक करत असते, खुर्चीवर जाऊन बसते, काहीतरी पैसे वगैरे घेऊन मग ती सेटलमेंट होत असते. सो तसं काहीसं तिथे चाललेलं. त्यानंतर छान जे आहे मंगलाष्टका झाल्या, लग्न झालं. लक्ष्मीपते देवस्वरामे 19 लग्नमूर्ती व्रतदेव शुभं भवतु. सावधान कुलदेवता शुभचिंतना. सावधान चिंतना. लग्न लागल्यानंतर लगेच मग जे अदर रिच्युअल्स असतात म्हणजे एकमेकांना हार घालायचे वगैरे वगैरे वगैरे, ते सर्व आता जे आहेत इथे स्टार्ट झालेत. आणि खरंच खूप मस्त वाटतं नाही लग्न कार्य असलं की, आणि जवळचं असलं की आणखीनच मजा येते. बाय द वे तुम्हाला नवरदेव नवरी जरा जवळून दाखवते म्हटलं, पण मधात येणाऱ्यांचं तर काही विचारूच नका. सो इतकी छान अशी जोडी आहे बघा आमची. कशी वाटली तुम्हाला नवरदेव नवरीची जोडी नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या लग्नात येण्याचं म्हणजे कोणत्याही लग्नात येण्याचं खरं कारण तर असतं आपल्या सर्व बहिणी, आपले सर्व कझन्स वगैरे. आणि हे क्षण म्हणजे मी घरीच मिस करत होते. अरे उद्या मी नसणार, त्या सर्वजणी असतील, मस्त गॉसिप करतील, मजा करतील, डान्स करतील, मीच नसणार आहे. आणि हे सर्व माझ्या म्हणजे बॅगमध्ये डोक्यात चाललेलं होतं आणि सध्या ते मी जगत होते. आम्ही सर्व बहिणी मस्त खूप छान राहतो. म्हणजे फक्त माझ्या मावस बहिणी म्हणा, मामे बहिणीच नाही तर आईच्या मामे भावाच्या मुली, मावस बहिणींच्या मुली वगैरे आम्ही सर्वजण खूप छान राहतो आणि नेहमी कनेक्टेड असतो, कॉन्टॅक्टमध्ये असतो. नाही जास्त काही न तर व्हॉट्सअपवर मॅसेज तरी कधीतरी होऊन जातं. नाही काही तर एकमेकांच्या स्टेटसला पाहून मस्त काहीतरी छान रिप्लाय वगैरे देणं आमचं चाललेलं असतं. काय तर आम्ही नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो, म्हणून या लग्नाला तर यायचंच होतं. त्यानंतर चला आता पंक्ती बसल्या आणि गावाकडच्या पंक्तीमध्ये असणारी मजा खरं सांगते आपल्याकडच्या बुफेमध्ये तर बिलकुलच मिळत नाही. खूप मस्त वाटतं असं सोबत बसून सोबत जेवायला. आणि जेवण झाल्या आम्ही पुन्हा नवरदेव नवरींना इथे शुभेच्छा देण्यासाठी आलो. काही फोटो वगैरे क्लिक केलेत, 1-2 म्हणजे असे व्हिडिओ क्लिप पण घेतल्यात मी. आणि त्यानंतर लगेच जे आहे मग आम्ही निघालो फिरायला. कारण हे गाव सांगते आधी कोणतं आहे, तर हे गाव आहे कुंड धरणगाव. इकडे खानदेशात आमचे म्हणजे बरेच फॅमिलीज आहेत, म्हणजे बरेच रिलेटिव्ज आहेत. आणि कुंड हे जे गाव आहे इथे तर म्हणजे खूप जास्त आहेत. त्यामुळे जेवण झाल्या सर्व पाहुण्यांच्याकडे असं उन्हात फिरणं जे आहे आमचं चाललं होतं.
सर्वांची घरं बघितली, जी लहानपणापासून खरं तर बघायची होती. काहींची कधी बघितलीही असतील, पण आता काही आठवत नव्हती. त्यामुळे मस्त सर्वांच्याकडे चहा पाणी, कुठे सरबत वगैरे आणि भरपूर लहानपणीच्या याच्या त्याच्या लग्नातल्या आठवणी जगलोत. आणि चला फायनली आत्ता निघालोत आम्ही घरी यायला. सो आत्ता आले घरी. हो हो नाही नाही करता करता मी म्हणजे लग्नाला गेलेच, कारण जाण्याची काहीच व्यवस्था नव्हती. टू व्हीलरने जाणे शक्य नव्हतं आणि बाकी कोणी आम्हाला न्यायला तयार नव्हतं, कारण गाडीत जागा नव्हती म्हणून. सो भरपूर प्रयत्न केल्यानंतर रात्री आमचं ठरलं की आता आपण जायचं नाही. पण सकाळी माझ्या भावाचा फोन आला आणि तो बोलला ताई तू येतेस ना. सो मी त्याला सांगितलं प्रॉब्लेम बाळा असं असं आहे, मी नाही येत आहे. सो तो बोला तुला यायचं आहे का. मी म्हटलं हो मला तर यायचं आहे, कारण माझी भरपूर इच्छा होती. कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत खूप सारे प्रोग्राम झाले, पण मी एकही अटेंड केला नाही. कारण तेव्हा मी नागपूरला होते आणि तिथनं म्हणजे तेव्हा नुकताच पिहूचा जन्म झालेला, आरू पण छोटी होती, त्यामुळे ते शक्य नव्हतं. पण आता मी इथे जवळ आले तेव्हापासून त्यांच्या फॅमिलीमधलं पहिलं लग्न म्हणा किंवा मोठा कार्यक्रम म्हणा. सो माझी खूप जायची इच्छा होती. सर्व कझन्स तिथे जमणार होते, भरपूर मजा होणार होती. त्यामुळे एक असतं ना की सर्व आहेत मीच नाही आहे, एक रुखरुख असते आपल्याला. त्यात आईने हे बोलून दाखवलं काय गं ताई सर्व मुली आहेत तूच नाही आहे. तेव्हापासून तर मला करमतच नव्हतं. त्यामुळे मी ना खरंच खूप म्हणजे नाराज होती, पण मी कुणालाही दाखवत नव्हते आणि आरोहीच्या पप्पांना सुद्धा नाही दाखवलं. कारण मग मला माहीत होतं मी जर दाखवलं की हे म्हणतील चल मग बाईकवर, आणि मग त्रास झाला असता मलाही पिहूला आणि त्यांनाही. सो बघा भाऊ तो शेवटी भाऊच असतो. मी किती जणांना कॉल केले, पण खरंच म्हणजे आता काय बोलू मी. माझा भाऊ माझ्या दारापर्यंत गाडी घेऊन आला, मला बसून घेऊन गेला आरामात, तिकडनं माझ्या दारापर्यंत सोडलं. म्हणजे माझ्या बहिणीला यायचं आहे तर तिची ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, आणि तेही अगदी सुरक्षितपणे. आणि खूप काळजी घेतो, खरंच खूप काळजी घेतो. असा भाऊ मिळायला ना भाग्य लागतं. सो त्याच्यामुळे आजचं लग्न मी अटेंड करू शकली. हा मस्त प्रवास खूप छान झाला. आता गाडीत AC वगैरे असल्यामुळे, पण लग्नाच्या तिथे म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतकं ऊन आणि खुला मंडप होता सर्वीकडनं. त्या उन्हाच्या वाफा वगैरे वगैरे अशी हालत खराब झाली की काय सांगू. आल्या आल्या आता तुम्हाला दिसतोय मागे पसारा आणखी तसाच आहे, काहीच आवरलेलं नाही. चेहरा असा जळतोय. त्यामुळे म्हटलं जरा स्किन केअर करू, म्हणजे फ्रेशही वाटेल आणि स्किनलाही जरा आराम मिळेल. सो इथे बर्फ घेतलाय मी, आणि तेव्हाची असं असं जे आहे माझं, आणि फिरवणं चाललं आहे आणि इतकं रिलॅक्स वाटतं काय सांगू. थकवा जातो आणि उन्हामुळे जे स्किन इरिटेट होते ना तीही कमी होते, आणि सोबत जे टॅनिंग वगैरे होतं तेही जरा कमी व्हायला मदत होतं. आणि मेकअपमुळे सुद्धा स्किनचं जे काही नुकसान झालेलं असतं, पोअर्स ब्लॉक वगैरे झालेले असतील तर तेही याने ना बऱ्यापैकी कवर होतं. बद्दल बऱ्याचदा ऐकलं असेल, आठवड्यातनं 2-3दा तरी स्किनवरनं असा आईस फिरवला पाहिजे. आता असं झालंय ना माहित आहे, कधी एकदाची मी झोपी जाते आणि कधी नाही. इतकं कसं तरी वाटतंय. आणि पिहू तर आल्या आल्या खेळायला गेला, म्हणजे मुलांच्या एनर्जीचं तर कायच बोलावं. बिचारे दमत नाहीत, थकत नाहीत की काय असं वाटतं. आणि आता ही साडी खरं तर वॉश करू का नको असं झालंय मला. म्हणजे चेक करते आहे मी, यावर एखादा डाग असेल तर वॉश करेल, नाही तर वॉश करायची मला तरी काही म्हणजे गरज वाटत नाही. कारण साडी नेसून असले की कसं आपण खूप सांभाळून उठतो बसतो, त्यामुळे डाग वगैरे माती वगैरे लागायची तर काही शक्यता नाही माझ्या साडीला. पण तरी डान्स वगैरे झाला वगैरे, सो धूळ असेल थोडीफार. तर आता हे मी सकाळी चेक करेल. आत्ता मात्र बाल्कनीमध्ये हवेशीरीला वाळायला घालते. सकाळी पुन्हा एकदा चेक करेल, जर काही हिच्यावर डाग वगैरे असतील तर धुवून काढेल, किंवा माती जरी मला दिसली ना तरी धुवून काढेल, नाहीतर सरळ घडी घालून ठेवते. बाबा खूप एक्झर्शन होतं इतक्यात आणि खूप दमते आहे मी. चला आता म्हणजे 6 वाजून गेलेत आणि आता मला प्रचंड झोप येत आहे. म्हणजे काहीच सुचत नाही मला काय करू काय नको. पण हा साडीचा वगैरे पसारा असाच पडू देऊ शकत नव्हते मी. नंतर फ्रेश वाटलं तर फिरायलाही जाईल, आणि सायंकाळी मग काय काय होतं ते सर्व तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता मात्र मला झोपेची खूप जास्त गरज आहे. छान अर्धा तास जे आहे मी आराम केला.
त्यानंतर म्हटलं जाऊ देत, आता झोपून फायदा नाही, आत्ता झोपलं की रात्री झोप पण येणार नाही आणि सायंकाळी झोपणं पण चांगली गोष्ट नाही. सो त्यामुळे पटपट आवरलं आणि अवघ्या 7 वाजता मी माझ्या फ्रेंडला फोन केला. म्हटलं चल जरा इव्हनिंग वॉकला जाऊ. फिरून आले, छान फ्रेश वाटत होतं. त्यानंतर तसं तर शिळ्यापोळ्या बघितल्यानं खूप खूप चीड येते मला, पण आज शिळ्यापोळ्या बघून मला खूप आनंद झाला, कारण मग मला स्वयंपाक करायचं काम पडलं नाही. चला आता आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.